आज राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने उडान पूल ताजबाग गेटच्या समोरील सौंदर्यीकरण झालं पाहिजे, ताजबाबाच्या नावानं हे सौंदर्यीकरण व्हावं अशा मागण्या केल्या गेल्यात, ज्यात स्वाक्षरी अभियान चालवल्या गेलं। मात्र पूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया श्रीकांत शिवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष यांच्याकडून। हे आंदोलन पुलासाठी नसून या पुलाच्या अवतीभोवती या परमपूज्य ताजदीन बाबा दर्ग्याच्या मुख्य द्वारापाशी असलेले जे दोन खांब या पुलाच्या त्याकरिता आहे। कारण की हा पूल झाल्यानंतर या खांबांवर जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जे पेंटिंग केलेलं आहे ते कुठल्या दृष्टिकोनातून केलं हेच नागरिकांना समजून येत नाही। आज आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या दर्ग्यामध्ये भारतातूनच नव्हे तर देश विदेशामधूनही श्रद्धाळू इथे येतात दर्शनासाठी, आणि त्या माध्यमातून या खांबाच्या आसपासचा परिसर हा बाबा ताजबाबांच्या आठवणीने सौंदर्यीकरणात करण्यात यावा, त्यांच्या पावन भक्तीने इथे भक्तांसाठी समर्पित व्हावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं हे जन आंदोलन करण्यात आलेलं आहे। स्वाक्षरी अभियान इथे राबवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की अनेक या क्षेत्रातील नागरिक देखील पक्ष राजकारण आणि सगळं विसरून इथे स्वाक्षरी करत आहे। कारण की प्रत्येकाची मागणी ही आहे की परमपूज्य बाबा ताजच्या मुख्य मार्गाजवळ जे सौंदर्यीकरण व्हावं ते बाबा ताजच्या आठवणीचं व्हावं, आमच्या बाबा ताज नगरीचं व्हावं, या पद्धतीची ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या माध्यमातून करते आहे। याची काही तुम्ही निवेदन काही सत्ता पक्षांच्या नेत्यांना वगैरे दिलं आहे का, किंवा त्यांच्याशी काही चर्चा वगैरे केली आहे? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या पुलाचं बांधकाम करत आहे। त्यांची जी तांत्रिक चमू आहे त्यांना वेळोवेळी आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विनंती केली, परंतु त्यांनी विनंतीचा अस्वीकार केला। त्यामुळे मला स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हे जन आंदोलन घ्यावं लागलं, आणि मला आता पोलीस विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे की प्राधिकरणाचे काही लोक आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी इथे आलेले आहे, आणि त्या माध्यमातून आमच्या मागण्या ते लवकरात लवकर पूर्ण करतील, आणि या क्षेत्रातील जितकेही भाविक इथे आहे त्यांना कुठेतरी समाधानकारक इथे काम करतील असं मला अपेक्षा आहे। तुम्हाला वाटतं की समाधानकारक उत्तर मिळेल? 100% आम्हाला समाधानकारक भूमिका मिळेल ही अपेक्षा आहे। कारण की ज्या पद्धतीने आम्ही आमची मागणी इथे उभे केलेली आहे ते परमपूज्य बाबा ताज यांच्या सर्व भक्तांच्या माध्यमातून इथे केलेली आहे, आणि ही मागणी समजा एखाद वेळेला पूर्ण करण्यास विलंब झाला तर इथेच आम्ही जन आंदोलन उभा करून चक्का जाम आणि रस्ता रोको करू। कुठेही आम्ही मोठं जन आंदोलन उभं करण्यामध्ये मागे पुढे पाहणार नाही। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।